नमस्कार, मी हर्षद वैद्य हिंदुस्तान पोस्टमध्ये कॅमेरामन सतीश यांच्यासह आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजपासून बरोबर 50 वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपली सत्ताकांक्षा टिकवण्यासाठी सत्तेच्या वेडापायी संपूर्ण देशाला वेठीस धरलं आणि या देशातील लोकशाही संपुष्टात आणत आणीबाणी जाहीर केली। आज त्याच आणीबाणी नावाच्या अंधार युगाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत। या सगळ्या गोष्टींमध्ये, या सगळ्या आणीबाणी म्हणजे लोकशाही विरोधी कालखंडामध्ये ही लोकशाही टिकवण्यासाठी, भारतीय लोकशाही टिकवण्यासाठी अनेक लोक रस्त्यावर उतरले, त्यांनी सत्याग्रह केले, प्रसंगी तुरुंगवास सुद्धा भोगला। याच लोकशाही वाचवण्याच्या आंदोलनातले एक सेनानी आज आपल्यासोबत आहेत। त्यांचं नाव आहे भास्कर ब्रह्मनाथ कसर। आज संपूर्ण कालखंड हा तो कालखंड कसा होता, त्यांनी या सगळ्या आंदोलनामध्ये सहभाग कसा घेतला, त्याची मागची त्यांची प्रेरणा कशी होती आणि या सगळ्या ह्याच्यावरती त्यांनी एक पुस्तक सुद्धा ग्रंथित केलं आहे, ते म्हणजे आणीबाणीचे ते दिवस। या पुस्तकामागची त्यांची प्रेरणा काय हे सगळंच आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत। तर मुलाखतीला आपण सुरुवात करूया। सर, पहिला माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की आणीबाणी जाहीर झाली आजपासून 50 वर्षांपूर्वी, आपण आज ज्या वेळेला आता बोलतो आहोत त्यावेळेला ते नेमके 50 वर्षांपूर्वी हेच दिवस आणीबाणीचे दिवस म्हणून जाहीर झाले होते, आणीबाणी सुरू झाली होती। नेमकं हे त्यावेळेला घडलं कसं होतं आणि या आंदोलनामागची जे ज्या ह्याच्या विरोधात पेटून उठले त्याची नेमकी प्रेरणा काय, हे नेमक्या घटना कशा घडल्या होत्या? आत्ता तुम्ही जे म्हटलं की हा प्रसंग 50 वर्षापूर्वी झाला, पण 50 वर्ष होऊन गेले तरी तो चलचित्रपटासारखा आजही आमच्या डोळ्यासमोर उभा राहतो। कारण इंदिरा गांधींनी जे भयान अत्याचार केले ते ब्रिटिशांना लाजवतील इतक्या प्रकाराने केले आणि या आंदोलनामध्ये सत्याग्रही म्हणून जे सहभागी झाले त्यांना हे माहीत होतं की अशा प्रकारचे अत्याचार होतील, पण त्या अत्याचाराला आपण उत्तर दिलं पाहिजे आणि लोकशाहीची प्रतिष्ठापना केली पाहिजे। याच्यासाठी हे आंदोलन उभं राहिलं, म्हणून लोकतंत्र सेनानी संघ असं आत्ता आपण त्याला नाव दिलं आहे। कारण या 21 महिन्यामध्ये इंदिरा गांधींनी लोकशाहीची हत्या केलेली होती, पण जनमानसामध्ये लोकशाहीचा भाव काही प्रमाणात तरी शिल्लक होता आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये हे काम करावं असं का वाटलं असं जर विचाराल तर त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे आमच्या आईवडिलांचे संस्कार। त्यामध्ये आईने रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या, वडिलांनी सावरकर आणि क्रांतिकारकांची चरित्र सांगितली। त्याचाही एक परिणाम म्हणून देशभक्ता प्रासाद बंदीशाळा, शृंखलांच्या गुंफिल्या रत्नमाला, पदांना पक्वांना गोडमानी, शिव्या शापांना भोग सममानी असं म्हणून या अत्याचाराला आपण उत्तर दिलं पाहिजे। कारण लोकशाही टिकली पाहिजे तर मानवता टिकेल आणि म्हणून आम्ही त्यामध्ये सहभागी झालो, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। सर, तुम्ही आता सांगितलं की ह्याच्या मागची एक प्रेरणा होते की त्याच्यामुळे तुमच्या मागे एवढे संस्कारांची शिदोरी पाठीमागे होती, म्हणून तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झाला, स्वयंस्फूर्तीने तुम्ही सहभागी झालात। नेमके ते तुमच्या आंदोलनात या सहभागी होण्याचे दिवस कसे होते, तुम्ही आंदोलनात कसे ओढला गेलात आणि कशा पद्धतीने तुमचा प्रवास सुरू झाला आणि नेमकी ती संपूर्ण त्यावेळची परिस्थिती कशी होती? कारण तुम्ही सांगितलं, आपण मगाशी बोलताना तुम्ही सांगितलं संपूर्ण कुटुंब तुमचं याच्यामध्ये सहभागी होतं, कसे होते दिवस आणि कशा होत्या त्या घटना? की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्यदाहक म्हणून असावयाचे, या पद्धतीचं दिव्यदाहक म्हणून जे असावयाचं जीवन आहे त्यासाठी आपण अर्पण झालं पाहिजे अशा प्रकारचा भाव आमच्या अंतःकरणात असल्यामुळे इंदिरा गांधींनी जी लोकशाहीची हत्या केली त्याच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणावर उठाव केला पाहिजे, सत्याग्रह केला पाहिजे अशा प्रकारचा भाव उत्पन्न झाला। आणि प्रामुख्याने यामध्ये निरनिराळ्या संघटनांवर जरी बंदी असली तरी त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सर्वात मोठी संस्था होती आणि या संस्थेने असं ठरवलं की संघावर बंदी आल्यानंतर की आपण यामध्ये पूर्णपणे उतरायचं आणि इंदिरा गांधींची ही हुकुमशाही लोकशाहीच्या माध्यमाने गांधीजींनी दाखवून दिलेला जो सत्याग्रहाचा मार्ग आहे त्या मार्गाने आपण उलथून टाकायची, अशा प्रकारचा भाव ठेवून सगळ्या स्वयंसेवकांना हे सांगितलं होतं की अत्याचार किती झाले तरी हातात शस्त्र घ्यायचं नाही, कारण आपल्यासमोर गांधीजींनी सांगितलेला निशस्त्र लढा आहे। सावरकरांनी सुद्धा नंतरच्या काळात निशस्त्र लढ्याचा स्वीकार केलेला होता, तर या निशस्त्र लढ्यामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे हा भाव अंतःकरणात ठेवून नेहरूंच्या जन्मदिनापासून म्हणजे
14 नोव्हेंबरपासून सत्याग्रह करायचे असं ठरलं. 1975च्या 14 नोव्हेंबरपासून सत्याग्रह सुरू झाले. माझ्या घराचा विचार करायचा झाला तर मी 15 डिसेंबर 1975मध्ये सत्याग्रह केला. पण त्याच्या आधीच माझे मोठे भाऊ विष्णुपंत ब्रह्मनाथकर यांना अटक झालेली होती आणि माझ्या सत्याग्रहानंतर माझे आणखीन एक मोठे भाऊ अनंतराव आणि वडील गोपाळराव या दोघांनीही परभणीला सत्याग्रह केला आणि जेलमध्ये त्यांनी सत्याग्रहाच्या संदर्भात असलेली शिक्षा भोगली. म्हणजे आमच्या दृष्टीने तर की घेतले व्रतने हे आम्ही अंधतेने हे आमचं घरच पूर्णपणे पाळत होतं असं म्हणावं लागेल. हे मातृभूमी तुझाला मनवाही येले वक्तृत्व वाग्विभवही तुझा अर्पी येले तू अर्पिली नवकविता रसाला लेखाप्रती विषयीत अनन्य झाला. हाच भाव ठेवून आमचं संपूर्ण कुटुंब यामध्ये उतरलेलं होतं हे यावरून लक्षात येईल. त्याचबरोबर सत्याग्रह पर्वामध्ये जर विचार केला तर 1942 ते 47 या काळात जे सत्याग्रह झाले त्यामध्ये 10,000 जणांनी भाग घेतला होता. परंतु यावेळेला त्याच्या कितीतरी पटीने म्हणजे जवळजवळ 1.25 लाख लोकांनी सत्याग्रह केला. त्याच्या आधी जवळजवळ 40,000 जण मिसाखाली अटक होते. मिसा हा कायदा 1971मध्ये इंदिरा गांधींनी ज्या वेळेला युद्ध झालं त्याच्यातून जी परिस्थिती निर्माण झाली होती, बांगलादेश उत्पन्न झाला होता, त्याच्यातून जर काही गोंधळ झाला तर त्याच्यासाठी अंमलात आणावं असं म्हटलं होतं. पण मिसा कायद्याचा उपयोग इंदिरा गांधींनी स्वतःची सत्ता टिकविण्यासाठी नंतरच्या काळात जे जे इंदिरा गांधीच्या विरोधात गेले त्यांना जेलमध्ये टाकण्यात झाला. विशेष म्हणजे मोहन धारिया हे इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळातले मंत्री पण आमच्यावर नाशिक कारागृहामध्ये होते. म्हणजे ज्या मंत्र्यांनी विरोध केला त्यांना सुद्धा इंदिरा गांधींनी जेलची हवा दाखवली. अशा प्रकाराने आणि दुसरी गोष्ट मी मघा म्हटल्याप्रमाणे ज्यांनी ज्यांनी सत्याग्रह केले त्या सत्याग्रहींच्यावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार झाले. सर, तुम्ही आता म्हटलात की या सगळ्या सत्याग्रहींना निसा कायद्याखाली अटक करून या सगळ्यांना एक जबरदस्त कायदा त्यांच्यावरती लावला गेला आणि त्या सगळ्यांना नाशिक कारागृहात डांबलं गेलं. या सगळ्या संपूर्ण जो काळ होता ह्या कालखंडामध्ये आपण सर्वांनीच म्हणजे आपल्यासह अनेक लोक तिथे त्यांच्यामध्ये तिकडे बंदिवान होते. तर ते कशा पद्धतीने आपलं मनोधैर्य तुम्ही टिकवून ठेवलं, कशा पद्धतीने आपल्या सगळ्या त्या कालखंडामध्ये एकमेकांना सोबत केलेत आणि कसे ते दिवस तुम्ही काढलेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि तो धैर्याने तोंड दिलं, कशा पद्धतीचे दिवस होते नाशिक कारागृहातील तुमचे दिवस कसे होते? मी पहिले 5 महिने भूमिगत म्हणून काम केलं आणि 5 महिन्यानंतर सत्याग्रह केला. मी सत्याग्रह करून मिसा लागल्यानंतर जेलमध्ये डिसेंबरमध्ये गेलो. 27 डिसेंबर 1975ला नाशिक कारागृहात गेलो. पण या जेलमध्ये आमचे सगळे कार्यकर्ते आणीबाणी जाहीर झाली तेव्हापासून म्हणजे जून 26 पासूनच कारागृहामध्ये त्या ठिकाणी येऊन दाखल झाले होते. म्हणजे जून ते डिसेंबर या 5 महिन्याचं वर्णन त्या ठिकाणचे जे कार्यकर्ते त्यांनी जे केलं ते मी सांगणार आहे. मी गेल्यानंतरचंही वर्णन सांगेल पण त्याच्या आधीचं वर्णन सांगतोय. इंदिरा गांधींनी अटक केल्यानंतर महाराष्ट्रात आणि मी त्यातल्या त्यात नाशिकला होतो म्हणून नाशिकचं वर्णन करतो पण साधारणपणे देशभरात हीच परिस्थिती होती. आम्ही 1,500 कार्यकर्ते या नाशिकच्या तुरुंगामध्ये होतो. त्यामध्ये संघ परिवाराचे एकंदरीत 1200 होते आणि समाजवादी वगैरे अन्य 300 मध्ये होते. या ठिकाणचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, बाबा आबासाहेब देशपांडे आपल्या ग्रंथामध्ये आणीबाणीवर ज्यांनी पुस्तक लिहिलेले ते 21 महिने म्हणून त्यामध्ये ते असं म्हणतात की आम्ही ज्या वेळेला पहिल्या दिवशी कारागृहात गेलो त्या दिवशी आम्हाला खोल्यांच्यामध्ये बंद करून ठेवण्यात आलं. लघवीला सुद्धा सोडलं नाही. नारायणराव देशपांडे म्हणून आमचे एक कार्यकर्ते त्यांनी रात्री 1 वाजता दार वाजवलं मला लघवीला जायचंय तर त्या ठिकाणच्या गार्डनी सांगितलं तिथूनच बाहेर लघवी करा. सांगायचं तात्पर्य या काळात पूर्णपणे इतर कैद्यांना जी वागणूक होती, गुन्हेगारांना जी वागणूक होती तीच वागणूक या कैद्यांना होती. आबासाहेब देशपांडे आणखीन एका ठिकाणी वर्णन करतात, मी तर गेल्या जेवून घेतलं कारण भूक लागली होती. पण नंतर एक जण मिळाला, अहो तुम्ही ते वरण पाहिलं नाही का, त्या वरणामध्ये आळ्या होत्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, सुरुवातीच्या काळात निकृष्ट दर्जाचं अन्न
पहिले 5 महिनेपर्यंत माझ्या आधी जे का जेलमध्ये गेले त्यांना खावं लागलं. पण गुलाबराव पाटील म्हणून खानदेशाचे एक आमदार, त्यांनी सांगितलं की आपण राजकैदी आहोत, उठाव केला पाहिजे. म्हणजे आपण चित्रपटात जसं सांगतो की क्रांतिकारक हे सरकारच्या विरोधात उठाव करतायत, आंदोलन करतायत, अगदी त्याच पद्धतीने गुलाबराव पाटलांनी त्या जेलमध्ये आंदोलन घडवून आणलं आणि सांगितलं की आम्ही राजकैदी आहेत, इतर कैद्यांसारखी आम्हाला वागणूक मिळता कामा नये. याचा परिणाम म्हणून नंतरच्या काळात मात्र सुविधा उत्पन्न झाल्या. आणि नंतरच्या काळाचं वर्णन करायचं झालं तर मी गेल्यानंतर ह्या सगळ्या सुविधा होत्या. त्यामुळे संघाचं शिबिर जसं चालतं सकाळपासून ते रात्रीपर्यंत, तर सकाळी 5ला उठवण्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचे कार्यक्रम निरनिराळे. शेवटीला त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी नंतर उपलब्ध असल्या तरी ती जेल होती, घरच्या माणसांना भेटता येत नव्हतं. एखाद्याने तसा प्रयोग करून पाहावा, सुविधा द्याव्यात परंतु कोणाला भेटायचं नाही असं म्हणावं, काय स्थिती होते ते त्यांनी पाहावी. आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी नंतर जरी सवलती मिळाल्या खेळायला वगैरे, निरनिराळ्या पद्धतीने कार्यक्रम चालत राहिले. संघाची शाखासुद्धा उभा राहून न घेता बसूनच प्रार्थना म्हणणं अशा प्रकारचे कार्यक्रम नाशिक कारागृहामध्ये झाले. काही प्रमाणात इतर जेलमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे कार्यक्रम होत असावेत. ओके सर, तुम्ही आता सांगितलं की नाशिक कारागृहामध्ये तुम्ही सर्व एकत्र जमल्यानंतर या सगळे कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन तुमचं तत्व सोडलं नाही, तुम्ही संघ शाखा वगैरे पण तिथे सुरू होत्या. पण हे झालं कारागृहातलं. असे बरेच ठिकाणी बरेच कार्यकर्ते कारागृहात डांबले गेले होते. पण असेही बरेच कार्यकर्ते होते जे बाहेर जाऊन या सगळ्या दडपशाहीला विरोध करत होते. तो विरोध कसा सुरू होता, कुठल्या कुठल्या प्रकारची आंदोलनं झाली होती, तुम्ही तुमच्या पुस्तकात पण बऱ्याच ठिकाणचे उल्लेख केलेले आहेत. तर एकशा उल्लेखांबद्दल आम्हाला सांगा, असे कुठले सत्याग्रह, असे कुठले आंदोलन झाली होती का? मी आत्ता सांगितलं की मी सत्याग्रह करून मध्ये गेलो, तसं 1.25 लाख जणांनी सत्याग्रह केलेत. प्रत्येकाचं वर्णन करायचं म्हटलं तर एक ग्रंथ होईल. 2-3 फक्त सत्याग्रहाचं वर्णन करतो. फरीदाबाद म्हणून उत्तर प्रदेशातलं जिल्हा आहे, त्या जिल्ह्यात सत्याग्रहींच्यावर लाठीचार्ज झाला. त्या ठिकाणचे जे जिल्हा संघचालक आहेत दयालजी म्हणून, त्यांची कन्या प्रतिमा यांनी 5 मिनिट तो लाठीचार्ज पाहिला. पण तिला त्याची इतकी चीड आली की तिने त्या इन्स्पेक्टरची छडी हातात धरली आणि आपली चप्पल काढून त्या इन्स्पेक्टरला बडवलं. त्यामुळं जनताही त्याच्यामध्ये सहभागी झाली. नंतर पोलीस नरम झाले. असेही काही प्रसंग घडले. आता या ठिकाणी नागपूरचा एक सत्याग्रह आहे, त्याचं नेतृत्व विमला पुराणिक यांनी केलं होतं. आणि या सत्याग्रहामध्ये सुद्धा त्यांना जे मोठ्या प्रमाणावर विचारण्यात आलं की तुम्ही तुमचं घरदार सोडून हे का करताय. ते म्हणाले घरदार सोडून हे करण्याची कारण तुम्हीच आमच्या लोकांना मध्ये घातलेलं आहे हे सांगितलं. सांगायचं तात्पर्य, निरनिराळ्या लोकांनी निरनिराळ्या पद्धतीने सत्याग्रह केला. पुण्यामधल्या एका सत्याग्रहाचं वर्णन करायचं झालं तर एका बालकांनी बाल कार्यक्रम जो असतो रेडिओवरचा, त्या कार्यक्रमामध्येच आणीबाणी विरोधी घोषणा दिल्या. सांगायचं तात्पर्य, ज्याला ज्या पद्धतीची युक्ती वापरता येईल ती युक्ती वापरून सरकारच्या विरोधामध्ये, इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये वातावरण उत्पन्न करणं आणि भूमिगत राहून कार्य करणं. आता एकंदरीत जर विचार केला संघटना कशी टिकली तर याचा विचार केला पाहिजे. संघाचे आणि अन्य परिवारातले मिळून जवळजवळ 10,000 कार्यकर्ते निरनिराळ्या रीतीने भूमिगत काम करत होते आणि काही प्रमाणात जनतेचा सुद्धा त्यांना पाठिंबा होता. विचार केला पाहिजे, संघाची सगळी कार्यालये बंद होती, त्याला कुलप ठोकलेले होते, तिथं पोलीस दारात बसलेला असायचा, त्यामुळं कार्यालयात जाता येत नव्हतं. तर हे सगळे 10,000 ते कुठं जात होते, तर निरनिराळ्या घरांच्या मध्ये जात होते. म्हणजे महिलांचा सुद्धा सहभाग होता. त्यातला एक प्रसंग तर इतका रोमहर्षक सांगितल्याशिवाय मला राहवत नाही. सिल्लोड म्हणून संभाजीनगर जिल्ह्यातला एक तालुका आहे, शिवनी म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी गुप्ता म्हणून एक कार्यकर्ते आहेत संघाचे आणि त्यांच्या घरी दादा लाड ज्यांच्यावर पहिल्या दिवशीपासून वॉरंट होतं ते आले. तसं पोलिसांना कळलं. पोलिसांनी संपूर्ण घराला वेढा टाकला आणि आत प्रवेश करून त्यांना सांगितलं तुमच्या सगळ्या खोल्या दाखवा, दादा लाड तुमच्याकडे आले. त्यांनी सांगितलं दादा लाड आले नाहीत. पोलिसांनी सगळ्या खोल्या पाहिल्या. शेवटीला एक खोली राहिली, ती होती बाळांतणीची खोली. मग बाळांतणीची खोली सुद्धा उघडायला लावली तर त्या ठिकाणी बाळांत आणि लहान मुलं दिसल्यामुळं मात्र पोलीस निघून गेले. मग दादा लाड तिथं असताना का नाही सापडले,
तर लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, त्या ठिकाणच्या माऊलीने आपल्या कन्येला सांगितलं की आपल्या शेजाऱ्यांच्याकडे तू जाऊन बस, आणि दादा लाड त्या बालकाच्या 1 महिन्याच्या बालकाच्या बाजूला बाळांतीण म्हणून झोपले पांघरून घेऊन, आणि पांघरून काढा असं म्हणायची. नंतर पोलिसांची हिंमत झाली नाही, त्यामुळे पोलीस निघून गेले आणि दादा लाड त्या ठिकाणाहून वाचले, आणि पुढे पूर्ण कालखंड ते भूमिगत होते, पोलिसांना सापडले नाहीत. अशा रीतीने भूमिगत रीतीने काम करून इंदिरा गांधीच्या विरोधात वातावरण निर्माण करून ते टिकवण्यासाठी, आणि संघाचे कार्यकर्ते जे निरनाळे आहेत, जेलमध्ये गेलेत, त्यांचे जे घरी असलेले आहेत, म्हणजे त्यांची मुलं बाळं, पती पत्नी जी काय आहे, त्यांचं सांभाळ कसा करायचा या संदर्भात नोकऱ्या सगळ्या गेलेल्या, पगार नाही अशी स्थिती. तर त्यासाठी सुद्धा भूमिगतमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांनी बाहेर असलेल्या कार्यकर्त्यांची मनस्थिती शिल्लक ठेवण्यासाठी, चांगली राहावी याच्यासाठी केवळ आर्थिक मदत दिली नाही, तर मग घरी जाऊन सांत्वन करण्याचं सुद्धा काम केलं. पगारी इतकी तर आर्थिक मदत कोणीच देऊ शकणार नाही, पण घर जगावं एवढ्यासाठी निरनिराळ्या पद्धतीने पैसे गोळा करून त्या घरांकडे देण्यात आला, आणि ती घरं संघाची म्हणून आजही राहिली. का तर त्या काळात सुद्धा संघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जगवलं, हे लक्षात घेतलं पाहिजे. सर, तुम्ही आता सगळं जे वर्णन करताय, एक सत्याग्रहाचं वर्णन करताय, तर आम्हाला खरोखरच जे स्वातंत्र्य लढ्याचं आम्ही सगळे वर्णन ऐकले, त्यावेळेचे सगळे आंदोलनं ऐकले, त्या वेळेच्या लोकांनी कशा पद्धतीने इंग्रजांना लपवून, इंग्रजांना फसवून कामं केली, आणि त्यांना सगळ्यांना संपूर्ण सगळं त्यांची चळवळ जिवंत ठेवली, तर त्याची आणि हे जे वर्णन आहे आम्ही ऐकतोय, हे आम्हाला काही वेगळं वाटत नाही आहे. तर आणीबाणी जेव्हा काही दिवसांनंतर इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली सुद्धा, तर तो काळ कसा होता, नेमकी आणीबाणी का त्यांनी उठवली, आणि त्याच्यानंतर सगळ्या तुमच्या कार्यकर्त्यांनी सुटका कशा पद्धतीने व्हायला लागली. आम्हाला तुम्ही सांगितलं की नाशिकच्या याच्यामध्ये तुम्ही बरेच जण सुटले आणि तुम्हीच फक्त काही शेवटी उरला होतात, तर तुमची सुटका कशी झाली, आणि जेव्हा तुमची सुटका झाली तेव्हा जनतेकडून तुमच्या प्रतिक्रिया कशा होत्या, ह्याच्याबद्दल आम्हाला सांगा. मी या ठिकाणी आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करतो की ज्या वेळेला अत्याचार वाढतात त्यावेळा आपल्या जवळची माणसं म्हणणारे सुद्धा बऱ्याच वेळा विरोधात गेलेले असतात, पण तो विरोध दाखवत नाहीत. म्हणून ज्या वेळेला इंदिरा गांधींनी 1977च्या सुरुवातीलाच निवडणुका घेतल्या तर काय होईल अशा प्रकारचा एक अंदाज घ्या असं CIDना आणि त्यांच्या सगळ्या गुप्तहेरांना सांगितलं, आणि त्यांनी इंदिरा गांधीकडे जो सल्ला दिला की तुमच्याबद्दल वातावरण फार चांगलं आहे, निवडणुका घेतल्या तर तुम्ही विजयी होऊ, खरं म्हणजे मी त्यांचे एका अर्थाने आभार मानतो. कारण वास्तविक पाहता वातावरण पूर्ण विरोधात होतं, पण तरी तशा प्रकारचा सल्ला दिलेला असल्यामुळे इंदिरा गांधींना वाटलं की आपण निवडणूक घ्यावी, आणि त्यांनी त्यांच्या दुर्दैवाने 1977च्या जानेवारीमध्ये निवडणुका जाहीर केल्या. जाहीर केल्यावर जे राजकीय पक्षाचे म्हणून कार्यकर्ते होते त्यांना सोडायला सुरुवात केली. आमच्या जेलचंच वर्णन करायचं झालं तर बापूसाहेब काळदाते, आनंद भालेराव, त्याच्यानंतर प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, जयसिंग गायकवाड, ही सगळी राजकीय पक्षाची मंडळी होती. त्यामुळं राजकीय पक्षाची मंडळी सुटली. म्हणजे आम्ही 1,500 जण मध्ये होतो, त्यातले 1200 जण सुटले, आणि संघाचे म्हणून जेवढे होतो तेवढे आम्ही 300 जण मध्ये होतो. मग त्यामध्ये बाबा भिडे आहेत, प्रल्हादजी अभ्यंकर आहेत, बाळासाहेब आपटे आणि यशवंतराव टिळक आहेत. ही सगळी मंडळी आतमध्ये 300च्या जवळपास आम्ही नंतर राहिलेलो होतो. त्यांच्यामधल्या मात्र अनेकांची त्यावेळा कालवा होती ती बाहेर काय होईल या पद्धतीत. आणि जेलमधलं आमच्या वर्णन करायचं झालं तर बाबा भिडेंनी बाहेर पडणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की जोपर्यंत निवडणुका होत नाही तोपर्यंत तुम्ही जेलमध्ये आहात असं समजून घरी जायचं नाही, काम करायचं, ते जनता पक्षाचं काम करायचं आणि जनता पक्षाच्या खासदाराला निवडून आणायचं. आणि सांगायला आनंद असा वाटतो की सुटलेल्यापैकी एखाद दुसरा कार्यकर्ता जर सोडला म्हणजे मी सुटलेले 1200 जण सुटले म्हणून सांगितलं, त्यातले 12-1 जण जर सोडले तर उरलेल्यांनी खरोखरच निवडणूक होऊन इंदिरा गांधी पराभूत होईपर्यंत घर पाहिलं नाही. या कार्यामध्ये वाहून घेतलं आणि इंदिरा गांधींच्या विरोधात प्रचार केला.
2-3 उदाहरणं एवढ्यासाठी सांगितली पाहिजेत की इंदिरा गांधींचे जे कोणी मंत्री वगैरे असतील मोठमोठे, त्यांच्या सभेला 200 नाही तर 400 लोक, आणि जनता पक्षाचे जे म्हणून कार्यकर्ते येणार आहेत त्यांची वेळ संध्याकाळची 6ची ठरली तर अनेक सभेचं वर्णन केलंय. त्या ठिकाणी कार्यकर्ते रात्री 1 वाजता जाऊन पोहोचले तरी 10,000, 15,000, 20,000 लोकांची सभा होत होती. म्हणजे जनतेच्या अंतःकरणात काय हे जवळजवळ निश्चित झालेलं होतं. अमावस्येच्या दिवशी म्हणजे पाडव्याच्या आदल्या दिवशी बाबा भिडे आमचे जे प्रांत संघचालक आहेत त्यांनी भाषण केलं आणि सांगितलं की अमावस्या इंदिरा गांधीसाठी आहे आणि पाडवा आपल्यासाठी आहे. निवडणुका झाल्या होत्या, अमावस्येपासून निकालाला सुरुवात झाली आणि खरोखरच अमावस्येच्या दिवशीच इंदिरा गांधी आणि त्यांचे चिरंजीव संजय गांधी हे दोघंही पडले. आणि आम्ही मागच्या अनेक दिवसापासून रात्री 1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत बाहेर काय चाललंय ह्याच्या बातम्या ऐकत होतो. त्या दिवशी तर अक्षरशः अनेक जण रडायला लागले, उड्या मारायला लागले, एकमेकांना मिठ्या मारायला लागले की आता आपण उद्या सुटणार. सांगायचं तात्पर्य 21 महिन्यामध्ये राहिलेल्यापैकी आमचे कार्यकर्ते ज्या वेळेला निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधीचा पराभव झाला, जनता पक्षाची सत्ता आली, त्यावेळेला संघावरची बंदी आणि सगळेच आत असलेले कार्यकर्ते सुटले. ते 22 मार्च 1977 या दिवशी. तर तुम्ही सांगितलं आता तुम्ही सुटका झाली, पण त्यावेळेला जनतेचा तुम्हाला पाठिंबा तुम्ही सांगितलं, आपण बोलताना तुम्ही सांगितलं जनतेने इतका उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्हाला दिला होता. तर ते वर्णन सांगा आम्हाला, कशा पद्धतीने जनतेने तुमचं स्वागत केलं. आम्ही कारागृहातून सुटलो, नाशिकचं वर्णन करतो. एरवी एखाद्या कार्यकर्त्याच्या स्वागताला 5-50 जण असतील आपण पाहतो, पण आम्ही आता मी म्हटल्याप्रमाणे जवळजवळ 300 जण आम्ही होतो. 300 जणांसाठी चांगल्या प्रकाराने सजवलेलं होतं. काही जण पायी चालवत होते, ज्यांना चालता येत नाही असं वाटतं त्यांच्यासाठी वाहनांची व्यवस्था केली होती. आणि नाशिक शहराचं वर्णन करायचं झालं तर कमीत कमी 10,000 लोक आमच्या स्वागतासाठी होते. आणि वर्षाव कशाचा चालला होता, जाताना तर घराघरांच्या मधून फुलांचा वर्षाव चालू होता. सगळ्यांनी आपापल्या घरासमोर रांगोळ्या काढल्या होत्या. जणू काही एका अर्थाने दिवाळी साजरी व्हावी. अनेकांनी फटाके वाजवले. म्हणजे एका अर्थाने 22 मार्च या दिवशी 77ला पाडव्याचाही दिवस होता. त्यामुळे एकंदरीत वातावरण उत्साही होतं आणि 10,000 लोकांनी, कमीत कमी 10,000 लोक स्वागताला असले पाहिजेत. हे जसं नाशिकचं वर्णन झालं तसं ज्या ज्या जिल्ह्यात आमचे कार्यकर्ते गेले, उतरले जेलमधून, त्या ठिकाणी त्यांचं याच पद्धतीने उत्स्फूर्त रीतीने स्वागत झालं. सर, तुम्ही हे संपूर्ण जेव्हा आम्हाला सगळे अनुभव सांगतायत त्याने खरंच भारावून जायला होतं आणि ते खूपच आम्हाला म्हणजे त्या सगळ्या काळाचा आम्हाला संपूर्ण अगदी आम्ही स्वतः बघतोय असं आम्हाला वाटतंय. पण थोडीशी वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मी तुम्हाला हा प्रश्न विचारू इच्छितो की संघ त्यावेळेला सगळं संपूर्ण तुम्ही काम करतात, संघच नाही इतर बऱ्याच संघटना मध्ये होत्या, तर ह्या सगळ्या संघटनांवरती एवढं मोठं इंदिरा गांधींनी दडपशाहीची कुऱ्हाडच मारली होती. त्यांच्यावरती सगळे बरेच त्या संघटना मोडकळीस आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण हे पुनरुत्थान तुम्ही कसं केलं, कशा पद्धतीने पुन्हा एकदा आणीबाणी संपल्यानंतर पुन्हा एकदा संघटना कशा उभ्या राहिल्या आणि कशा पद्धतीने पुढे काम सुरू झालं, याच्यावरनं आपण आपल्या मुलाखतीचा शेवट करूया. बाहेर पडल्यानंतर आत्ता आपल्याला असं वाटेल की इंदिरा गांधींनी संघावर बंदी घातल्यामुळे संघ संपला होता. संघाचं काम एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला भेटू शकते असं वातावरण असतं तोपर्यंत कोणीही बंद करू शकत नाही. त्यामुळं शाखेचं स्वरूप बदललं असलं, प्रार्थना म्हटली गेली नसली तरी संघाचे कार्यकर्ते एकत्र येतच होते. त्यामुळे संघाच्यावरची बंदी उठली. आमचे परमपूजनीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस असं म्हणतात की ज्या दिवशी आम्ही सुटलो आणि आम्ही येऊन पाहतो तर ध्वज लागून शाखा लागलेली आहे संध्याकाळच्या वेळेला. म्हणजे इतका उत्स्फूर्त प्रतिसाद होता. शाखा मोठ्या प्रमाणावर वाढलेल्याही होत्या. म्हणजे ज्याला इष्ट आपत्ती असं म्हणतात की एका अर्थाने संघावर असलेली बंदी ही इष्ट आपत्ती म्हणून संघाने स्वीकारली आणि ती जनतेने स्वीकारली आणि संघाच्या शाखा मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या. त्याचप्रमाणे अन्य जे पक्ष होते
त्यांच्याही पक्षाचं काम यानंतर वाढलं, कारण जनतेच्या मध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती होती असं लक्षात येईल. पण या पाठीमागचा 1 मिनिटाचा मी आणखीन आपल्या वेळ घेतोय की हे आंदोलन करताना आमच्या मनात जो भाव होता तोही आम्ही कुठंतरी स्पष्ट शब्दांनी मांडला पाहिजे. कारागृहाच्या भिंतीची उंची किती, मनमना नाही क्षिती म्हणून आम्ही आत राहिलो. देशभक्ता प्रासाद बंदिशाळा, शृंखलांच्या गुंफीला रत्नमाला, कदान्नाला पक्वान्न गोड मानी, शिव्या शापांना भोगसमी मानून आम्ही ते भोग स्वीकारले सुद्धा. पण आमच्या मनात हे स्वीकारावे का वाटले, तर आमच्या समोर एकच त्यावेळा आराध्य दैवत होतं, ते म्हणजे भारत माता. आणि आम्ही असं म्हणत होतो, भारत म्हणजे केवळ जमिनीचा तुकडा नव्हे तर तो जलंत राष्ट्रपुरुष आहे. काश्मीर याचे मस्त, गौरीशंकर याची शिखा, पंजाब बंगाल हे पुष्ट खांदे आहेत, दिल्ली हे हृदय आहे, विंध्यांचल ही कंबर आहे, नर्मदा नदी हा कंबरपट्टा आहे, पूर्व पश्चिम घाट याच्या जांगाने आहे, कन्याकुमारी हे चरण आहे. या चरणाचे प्रक्षालन महासागर करीत असतो. मलय पर्वतावरील समिरास वारा घालीत असतो. वसुंतुर्याचा संगार आहे. ही भूमी ऋषीमुनींची, आमची सगळ्यांची आहे. आणि म्हणून हा भाव अंतःकरणात ठेवून आम्ही हे आंदोलन यशस्वी केलं. आणि आज मोठ्या प्रमाणावर 50 वर्षांनी आठवण करत असताना आमचं काम वर्धिष्णू झालं. याचं कारण याच्या पाठीमागे मूळ मानवतेचा, हिंदुत्वाचा, राष्ट्रीयत्वाचा, सावरकरांच्या प्रेरणेचा विचार आहे, हे निश्चितच. सर, तुम्ही आज आम्हाला वेळ देऊन या संपूर्ण कालखंडाला तुम्ही उजाळा दिलात, या कालखंडाच्या आठवणी आम्हाला सांगितल्या, आणि सगळ्या तुम्ही कशा पद्धतीने त्याच्याबद्दल काम केलं आणि सगळ्या तुमच्या प्रेरणा ह्याच्याबद्दल आम्हाला सगळं इतकी विस्तृत माहिती दिलीत. खरंच आम्हाला हा कालखंड पुन्हा एकदा समोर बघतोय असं इतपत आम्हाला त्या सगळ्या कालखंडाची तुम्ही आम्हाला ओळख करून दिलीत. तर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि याच्याबद्दल तुम्ही इतकं सगळं विस्तृत माहिती दिली, याच्याबद्दल हिंदुस्थान पोस्टतर्फे आपलं मनपूर्वक आभार. आपले सुद्धा मला या ठिकाणी बोलवून जे माझे विचार व्यक्त करण्याची परवानगी दिली त्याबद्दल आपलेही मी आभार मानतो. तर हे होते भास्कर ब्रह्मनाथकर सर. त्यांनी आपल्या या संपूर्ण आणीबाणी या कालखंडाबद्दल, या आणीबाणीच्या कालखंडात त्यांनी स्वतः जे अनुभवलं, त्या सगळ्या त्यावेळेच्या हजारो कार्यकर्त्यांनी जे अनुभवलं, ते अनुभव आपल्याला सांगितले. त्या कालखंडामध्ये कशा पद्धतीने मनोधैर्य टिकवून ठेवून त्या कालखंडाला तोंड दिलं आणि त्याच्यातनं बाहेर पडल्यानंतर कशा पद्धतीने पुन्हा एकदा झेप घेतली, या सगळ्याबद्दल त्यांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं. ह्या सगळ्या संपूर्ण मुलाखतीमध्ये त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं देत त्यांनी या सगळ्या कालखंड आपल्यासमोर जिवंत केला. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.